नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. दिल्लीतून सूत्र फिरलं, भाजपाची मोठी खेळी. पाहुयात काय आहे सविस्तर बातमी. गेल्या अनेक दिवसापासून नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून मोठी चर्चा सुरू आहे. या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री पदांना स्थगिती दिल्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना पालकमंत्री पदासाठी अडून बसल्याचे दिसून आले आहे. हा तिढा सुटणार कधी असा प्रश्न वारंवार उपस्थित होत असताना नाशिक पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपाकडेच राहणार असून रायगडचा तिढा मात्र अजून कायम असल्याची माहिती भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी नाशिकचे पालकमंत्रीपद गिरीश महाजनांकडे देण्यात आलं असून आता रायगडचा तिढा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एकत्र बसून सोडवा असं दिल्लीतून सांगण्यात आलंय. नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्यानंतर आता नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुटला असून रायगडचा पालकमंत्री पदाचा पेच अजूनही कायम आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री भाजपाकडे राहणार असून ते अन्य कोणाला दिले जाणार नाही असा स्पष्ट संदेश भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना दिला आहे. गिरीश महाजन पालकमंत्री होणार आहेत, मात्र रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही कायम आहे. यावर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एकत्र बसून हा पेच सोडवण्याचे संदेश भाजपच्या दिल्लीत वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्यानंतर रायगडमध्ये भरत गोगावले आणि नाशिकमध्ये दादा भुसे नाराज असल्याचं बोललं जात आहे. आता हाच पेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी एकत्र सोडवावा असे आदेश दिल्लेश्वरांनी दिल्याची माहिती समोर येत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघे एकत्र बसून हा पेच सोडवणार का? अखेर रायगडचे हे पालकमंत्री पद कोणाला मिळणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीला का शिवसेना एकनाथ शिंदेच्या गटाला? आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.